अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अधिक मास महात्म्य. आजचा अध्याय आहे 15वा. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरुनाथा. अरूपरूपा गुणातीताता. तुमच्या चरणी माझा माथा. नमन समर्था तुम्हा ते. तव कृपेची नौका थोर. उतरसी जडमूड पामर. तेथे मी एक अर्भक किंकर. उतरी पा दयाळुआ. भाविक भोळे अज्ञानजन. परपारा तेने शीतया लागून. तरी मी एक अभाविक अज्ञान. ठेविता दूषण समर्था. मी तव नेने जप तप साधन काही. मती मंद आळशी सदा सर्वदाही. पिडिलो असे प्रपंचाचे ठाई. सोडवी आई माऊलिये. व्यर्थ वेचिले वयासा. केधवा काळ घालील फासा. नाही क्षणाचा भरवसा. नसे दिवसा अंतरी. संचय नसे धनासी काही. करावी दानव्रते काही. हे तू जानसी सर्वही. हृदयगत माझे कृपाळा. असो आता हा स्तुतिवाद. परिसा कथानुसंवाद. मगिले अध्यायी विशद. द्वादशी महिमा वर्णिला. तोची आता पुढत पुढती. परिसहु श्रोतिया प्रती. जेने अंगी बाणे विरक्ती. धर्मराती ठसावे पै. जैसा कोणी एक कीर्तनी जात. तो तुझिया ते भावार्थ सांगत. मग तयाचा बैसे हेत. जाय नित्य कीर्तनी. तैसीच हे ही गोष्ट असे. एकता परमजीव संतोषे. भावार्थ प्रचित अनयासे. कळो येई आचरलिया. स्त्री बाळ अथवा प्रौढ. किंवा अज्ञान जडमूड. पापी असलिया द्वाड. ऐकता श्रद्धड उद्धरे. पूर्वी पंचमहापापे घडली. ती काय आपणा स्मरती एवेळी. काय झाले कवने काळी. केवी नवाळी सांगवे. या लागी पूर्व पापाचा क्षय व्हावा. म्हणून कथा भाग ऐकावा. तदनुसारीचे दान धर्म करावा. सुटका करावी नरदेहाची. इतरासती जन्म याती. परी तेथे न घडे धर्मरीती. या लागी हातोहाती श्रीपती. यथानुगती भजावे. म्हणून ऐकिजे सादर. कथा लाघव परम अपार. मल महात्म्य अति सुंदर. लक्ष्मी नारायण संवाद. सूर्यवंशी श्रीरामचंद्र. आचरे द्वादशी पर्व थोर. साधवा विधी प्रकार. यथानुगती संवादी. अवतार पुरुष तो दाशरथी. सहकुळ निर्दाळिला लंकापती. कुंभकर्णादी बळकीर्ती. निवटिले पराक्रमी. परी त्या कुंभकर्णाची स्नुषा. कुंभनी कुंभाची योषा. शतमुखी रावणाची पियुषा. कन्या जाना प्रीतिपात्र. तये ते असे एक सूत. नामे पुढरीक विख्यात. लंकेशाची होता वाताहत. गेली धावत पितया पै. करोनिया साष्टांग नमन. निवेदिले सकळ वर्तमान. एरू ऐकता खेद खिन्न. म्हणे मूर्ख रावण केवडा. आम्हा कळू नेदिता मात. केला सकळ कुळाचा घात. मी तव एक क्षणात रघुनाथ. सेनेसहित ग्रासितो. परी होणार ते न चुके सर्वथा. होऊन गेले ते झाले आता. सांप्रत लंकाधीप तत्वता. बिभीषण केला श्रीरामे. तरी तया बिभीषणाची वार्ता. मी जाऊन पाहीन आता. दवडून या आपुल्या नाता. आपण स्वस्थता राज्यभोगी. ऐसी बोलोनिया वचन. हाकारिले सकळ सैन्य. घावनिशाणी घालून केले धावणे लंकेवरी. निशी माझी एकाएकी समग्र. येऊन वेढिले लंका नगर. कळला बिभीषण समाचार. तोही सत्वर बाहेर निघे. दोन्ही सैन्या झाला मेळू. घाई उठिला हल्ल कल्लोळू. परी दळे बळे प्रबळू आहे शतमुखी तो. बिभीषणा ते पराभविले. लंकेबाहेर घातले. पुंडरीकांते राज्यी स्थापिले. गतवे केले माघारी. इतुके कृत्य करून देख. परतला तो शतमुख. एरीकडे तो भक्ता नायक. विचार करी निजमनी. म्हणे आता कवन उपाय करावा. हानी झाली माझ्या गौरवा. केवी मुख दाखवावे राघवा. अपकीर्ती सर्व जगात. परी होणार ते होऊन गेले. राज्य बुडलियाचे दुःख आगळे. जगा माझी तोंड काळे. झाले सर्वा परी माझे.
आता होणार ते सुखी हो का, शरण जावे श्री रघुनायका, जेने दिधली हे लंका, करोनी विवेका निघाला. काही सेवक आणि प्रधान, घेऊन निघाला बिभीषण, त्वरे पावला अयोध्या पट्टण. रघुनंदन जेथे असे दंडप्राय लोटांगण, करोनी नमिला रघुनंदन, रामे दिदले आलिंगन. परमभक्त जानोनी स्वागत पुसोनी परस्परे, सानिध्य बैसविला आदरे. मुखार विंद पाहता रघुवीरे, तव वधू नेंदू कोमाईला. म्हणे बिभीषणा प्राण सखया, शोकाकुलित दिसे हृदया. तरी निवेदी महत्कार्या, जे हरविदातिया अलोट. ऐसे रघुपतीचे वचन, ऐकोनी बोले बिभीषण. मग स्तुती वादे रघुनंदन, पूजिता झाला आदरेसी. जय जयाजी रघुनंदना, कृपा सागरा पतित पावना. भक्त रक्षका दीनोद्धारणा, कृपा निधाना रघुपती. भक्त कैवारी रघुराया, तव दर्शने हरे सकळ माया. नामस्मरणे पापक्षया, जाय विरया रघुपती. तू तव एकवचनी एक बाण, हा तव तुझा नेम रघुनंदन. ऐसे असता असत्यपण, आले दिसोन एकाळी. तरी तू निज कृपे करून, लंका राज्य दिदले दान. तेथे झाले महाविघ्न, एके कथन रघुराया. शतमुखी रावण पाही, तो तव आमुचा असे व्याही. तयाची कन्या स्नुषा होई, भार्या नाही निकुंबाची. ते असे पुत्र एक, नाम तयाचे पुंडरीक. तया ते घेऊन या देख, स्नुषा केली पितया पै. लंकेचे आदित्य वर्तमान, तियेने पितया ते केले श्रवण. मग तो सकळ सैन्य घेऊन, आला चालून लंकेशी. माते समरी पराभवून, लंका राज्य घेतले हिरून. पुंडरीका ते राज्य स्थापून, गेला निघून मागुता. मनोनिया रघुनंदना, शरण आलो तव चरणा. सांगोनिया वर्तमाना, निवांत स्थाना बैसला. ऐकोन बिभीषणाचे उत्तर, निवांत बैसला रघुवीर. आरक्त करोनी नेत्रे, काय बोले ते समयी. म्हणे माझिया भक्ता लागून, कोण छळिता दुर्जन. तया ते समूळी निर्दाळीन, मी रघुनंदन स्वयं करता. मी भक्ता लागी अवतार, युगायुगी घेतले साचार. ऐसा कोण असे पामर, दे तिरस्कार माझिया भक्ता. तरी एक माझिया वचनासी, आजी असे एकादशी. मारोनिया शतमुखासी, राज्य तुझसी स्थापिन. इतुके करोनिया कारण, द्वादशीचे अयोध्येशी पारण. करीन साधनी व्रत पूर्ण, तरीच रघुनंदन नाम माझे. ऐसे प्रतिज्ञा वचन श्रीरामाचे ऐकून जाण, बोलता झाला बिभीषण. अघटित वचन केवी घडे, दधी समुद्राचे मध्यवेटी. तया असुरांचे स्थान जगजेटी. आदो ऐकिजे ते गोष्टी, सविस्तर सांगेन. येथून 5 कोटी योजने दूर, असे तो सागर. तेथील मध्यबेटाचा विस्तार, लक्ष योजने लांबी रुंदी. तेथे वास्तव्य असुराते, संख्या नसेची सैन्याते. निवटून तया दुष्टाते, केवी अयोध्ये घडे द्वादशी. ऐसे मनोमानसाचे वाक्य, आकर्णोनी अयोध्या नायके. स्तब्ध घटिका मुहूर्त एक, न सुचे आणिक उपाओ. म्हणे हे तो अलोट कार्य दिसे, आमचे नेमोत्तर घडे कैसे. भक्त मनोरथ पुरता न दिसे, रविवंशी दिसे दूषण. मी तव भक्त काम कल्पद्रुम, हे मिथ्यव दिसे परम. भक्त मनोधिभिराम, हे नाम साचन दिसे आमुते. राजाधिराज रघुनायक, तो संकटी पडला देख. मग इतरांचा केऊत लेख, संकटार्थ विचारा. परी भक्ता लागी संकटी, पडला असे रवी किरीटी. इतर जनाची राहटी, होती कष्टी प्रपंची कष्टी होता फार. मग आठविते परमेश्वर, तेवी संकटी पडता रघुवीर. स्मरे कुमर वायूचा, देवभक्तपण वेगळे न दिसे. ते तव एकमय वर्तती ऐसे, जेवी परिमळ पुष्पी वसे. तैसे देवभक्त एकरूप, त्याही वरी सांबा आणि रघुनाथ. वेगळेपण नाही उभयतांत, तोची अंश वायुसुत. साक्षात अवतार शिवाचा, म्हणून स्मरता रघुनाथ. तात्काळ उभा ठेला हनुमंत, जोडोनिया दोन्ही हस्त. विनवीत रघुराया, म्हणे केऊता संकटा अर्णव अरपार. मी तव सानिध्य असता वीर, पडतिया आकाशा देऊ धीर. तेथे तो असुर कायसा, ऐसा उभयतांचा संवाद. होता तेथे प्रगटला नारद,
अर्पुनी पूजा प्रकार सद्य निजासनी बैसविला. मग नारद म्हणे जय रघुराया, केवी खिन्न दिसती हे चर्या. अवघा वृत्तांत रघुराया, निवेदित ऋषी ते. नारद म्हणे जी श्रीरामा, अचाट वदले ती नेमा. तो दैत्य नावरे जी तुम्हा, दुर्धर संग्रामा ए काळी. परी मारुती ऐसा वीर जेठी, हात व साह्य राखील पाटी. तरी सैन्य करा सिद्ध उठा उठी, द्यावी भेटी दैत्याची. परी 50 कोटी दूर, ऐसे तया दैत्याचे नगर. केवी साह्य हात व प्रकार, न कळे निर्धार राघवा. ऐसे सांगता मुनी वचन, आवेशला आयुनंदन. सकळ सैन्य सिद्ध करून, रघुनंदन उभा ठेला. मग काय करी अंजनी सुत, रूप धरिले अति अद्भुत. आकाशी मुखपाद, पाताळत देखता रघुनाथ हर्षला. मग पिंजारून रोमावळी, वरी बैसविली सैन्य मंडळी. राम लक्ष्मण स्कंदमौळी, कक्षेतळी बिभीषण. तव नारद म्हणे जी स्वामी, समागमे येतसो आम्ही. पाहू संग्रामाची उर्मी, दैत्यधाम अवलोकू. अवश्य म्हणे जानकीवर, तव काय करी वायू कुमर. दक्षिण चरण उचलून सत्वर, दैत्यनगर आक्रमिले. एक चरण अयोध्येयात, दुजा ठेविला दैत्यनगरात. मग बोले वायुसुत, उतरा त्वरित पयाता. शतमुखाची हेची नगरी, वेढा घाला जी सत्वरी. देखोनिया आश्चर्य करी, मुनी सहित राघव. म्हणे निमिष न लोटता जान, 18 पद्ये वानर सैन्य. त्याही वरी अयोध्येचे वीरगण, संस्था जान नसेची. ईसुकिया सहित सत्वरी, घेऊन आला कपी केसरी. मनोनी हर्षन माय अंबरी, वेढिली नगरी दैत्याची. सर्वत्राचा एकची कल्लोळ, ऐकोनिया दैत्यपाळ. समाचार आणवीत सकळ, कळले ते वेळी तया ते. बिभीषणाचे कैवारी, धावने केलेसे रघुवीरे. मनोनिया आवेशे थोरे, निघे बाहेर स्वसैनेशी. अचाट बळी दैत्यराना, वर्षता झाला अभीतवाना. गाही जर्जर केली सकळ सेना, रघुनंदन देखतसे. मग मारुती स्कंदी रघुवीर, वर्षत झाला बाणाचा पूर. परी नोटोपे तो दैत्येश्वर, वर्ष अपार बाणाते. ऐसे युद्ध होता ते वेळी, 3 प्रहर रात्र होऊ आली. श्रीरामे चिंता अनळी, वस्ती केली ते धवा. म्हणे या दैत्या ते पराभवून, बिभीषणा ते राज्य देऊन. न घडे अयोध्येसी गमन, द्वादशी पूर्ण न घडे ते. ऐसा विचारे मनात, तटस्थ ठेला रघुनाथ. हे देखुनी नारद हसत, केवी हे मात घडू शके. तरी परिसी जे चाप पाणी, हा दैत्य शिव वरदायिनी. कंदा नाटोपे तुम्हा लागुनी, करता कहाणी मनाची. तरी याविषयीचा उपाय एक असे, मायाधीन हे जगत वसे. तुम्ही तो सगुणत्व मायावेशे, अकारा पैसे झाले ती. तरी ते माया आलिया विन, हा दैत्य नाटोपे कवना लागून. या लागी जानकी ते प्रार्थून, आणि रघुनंदन कंदनाने. मागुती पाहे रमरान, ऐकोन मुनीचे वचना. तव तो पुढे अंजनी सुता, काय रघुनंदन बोलत. म्हणे सख्या संकट काळी, आता संभाळावे वेळी. सीतेत आणून संकट टाळी, करी नवाळी इतुके हे. ऐकोन स्वामी वचनार्था, थोर आवेश झाला हनुमंता. म्हणे चिंता न करी जे रघुनाथा, जानकी आता आणितो. मग पुढील चरण मागे केला, तो अयोध्ये माझी उभा ठेला. अंतरमंदिरी प्रवेशला, तव देखता झाला अपूर्व. भूमिशायी चनकबाळा, भोगी निद्रेचा सोहळा. मारुती विचारी ते वेळा, निद्रा भगिता झगाटे दोष. मग पुच्छे गुंडाळून मंदिर, उपटून घेतले समग्र. मागुता दक्षिण चरण आवग्र, रणभूमी ठेविलासे. क्षण न लागता पैते ते, न लवता डोळियाचे पाते. घेऊन आला जानकी ते, मंदिरासहित रणभूमी. मग म्हणजे रघुराया, नमन माझे तुझिया. माया घेऊन आलो जनकतनया, आदी माया प्रणवरूपी. ऐकोन तयाचे उत्तर, परमहर्षयुक्त रघुवीर. मागे पाहे तव समग्र मंदिर, सीता चिद्रत्न भूमियाशी. परमाश्चर्या ते पाहून, म्हणे धन्य माऊली अंजनी निधान. जी प्रसवली ऐसे रत्न, बळिया निधान मारुती.
मग अंतर्ग्रही प्रवेशून खुने जाग्रत करी सीते लागून एरी उठली दचकून तव रघुनंदन देखिला मनी दचकली जनक बाळी म्हणे मी काय स्वप्न देखिले एवेळी श्रीराम गेले युद्धमेळी हे तो नवाळी अनुपम्य जाणुनी सीतेचे हृदयत बोलत झाला रघुनाथ म्हणे स्वप्न नव्हे ते सत्यमात होई जाग्रत शुभानने आम्हा ते दैत्य नोटोपे युद्धी मनोनी आणिलिये संधी आता न लावी अवधी त्वरे वंधी दैत्य अधमा निशी उरली किंचित पुढे जाणे आहे अयोध्येत द्वादशी साधन असे येतेत त्वरित उठे एकाळी ऐसे ऐकता वचनार्थ चरणावरी ठेविला माथा म्हणे द्याची बाण भाता धनुष्यलता समवेत थोर आवेशे ते काळी बाण भाता पृष्ठमौळी धनुष्य घेऊन करकमळी दिदली आरुळी अट्टहासे ते साक्षात आदिशक्ती हाके त्रिभुवन आंदोलती दैत्य परम दचकला चित्ती म्हणे हे चिच्चती प्रकटली परी धैर्य मेंढा वाहन दैत्य आला चालून वर्षता झाला अमित बाण जेने त्रिभुवन कोंदले मग म्हणेजी श्रीरामा अगाध तुझा महिमा स्त्रिये लाविले संग्रामा अगाध महिमा देखिला मी तव दुर्धर वीर पाहे स्त्रिये ते संग्राम केविला हे स्त्रीवरी शस्त्र धरिता पाहे कवनला हे पुरुषार्था परी मी भीत नाही मरणाते अंतकाळी देखिले रघुत्तमाते तेने सुखावलो अंतराते पुढे होणार ते सुखे हो का कालची असे हरिदिनी आता उदेली द्वादशी साधनी ऐसे बोलून ते क्षणी अमितबाणी वर्षत एरीकडे त्रिभुवन जननी धनुष्याते बाण लावूनी विंदिती झाली तक्षणी निर्वाण बाणे विंदित पाते लवता अर्धवटी बाण मारिले लक्ष कोटी परी तो दैत्येंद्र महाहट्टी तितुके हे निवटी बाण जाळ हे देखून जनक तनया विचारून बाण घेतला लवलाया झापडी पडली दैत्य डोळिया घेऊन येऊन हृदया आदळत एकाची बाणे केला पूर्ण काही न सुचे तया लागून जेवी वृक्षे पडे उन्मळून तेवी असुर पडियेला धूळ पडतांची मंदिनी वितुळली असुर वाहिनी जय जयकाराची उठली ध्वनी वानर सेने आनंद सेना विखुरली चहूकडे नगर लुटविले निवाटे बिभीषण हर्ष कोंडे रामाकडे पाहात या परी निवटून असुर निशी उरली घटकाचार मग युद्ध करोनिया स्थिर स्तवी रघुवीर जानकीते मागुते हनुमंता ते बोलत सख्या विभीषणा राज्य स्थापी त्वरित अवश्य मनोनी वायुसुत बैसवित सैन्याते दक्षिण चरण उचलोनिया लंके माझी ठेविला लवलाया मग म्हणे जे रघुराया उतरावे या लंकेसी राज्य द्यावे बिभीषणाते अयोध्ये चलावे त्वरित ऐसी एकंताची मात थोर हरुष रामचंद्रा मग लंके माझी वाद्यघोष होता झाला परम उल्हास राज्य स्थापून बिभीषणास अयोध्याधीश आज्ञा मागे मग बिभीषणे दंडप्राय नमस्कार करोनी स्तविला रघुवीर म्हणे भक्त पालना ब्रीद थोर केले साचार स्वामिया तरी साधन द्वादशी झाली पाहिजे लंकेशी सहपरिवारे स्व सैन्यासी विभुयुक्त पैकी जे मग बोले श्री रघुवीर हा तो येते न घडे विचार वाट पाहत असे भरतवीर तया विन प्रकार न घडे हा धन्य तयाचे बंधुपण उभयंता ऐक्यत्व पूर्ण नाही तरी सापंत जाण घेती प्राण एकमेकांचे ऐसा नव्हे श्री रघुवीर भक्त पाळन समरंगधीर शांत करोनी लंकेश्वर निघे सत्वर तेथोनी मागुता हनुमता ते स्त्व उनी म्हणे तया ते सखया नेई त्वरी अयोध्येते परिवाराते काळी एकता रघुवीर वचन आवेशला वायुनंदन मागुता उचलून चरण अयोध्ये माझी ठेविला परिवारासहित ते वेळी सकळ सेना उतरली खाली सकळ वाहिनी आनंदली जय जयकारे गर्जती
तो पूर्वीच पाकसिद्ध होत, स्नाने सारोनिया समस्त, तव अरुणोदय होता प्राप्त, पात्रे विस्तारित समग्र, समस्तासहित सारोनी भोजने, द्वादशी साधिले रघुनंदने, ऐसे द्वादशीचे महिमान, केले कथन श्रोतिया ते, मनोनी तिथी माझी उत्तम, द्वादशी पर्व उत्तमोत्तम, व्रत करीत आहे निसीम, विजयी संग्राम तो पावे, आणि प्राप्त होय राजलक्ष्मी, अंती पावे मोक्षधामी, हे अनुपम्य व्रत नेमी, प्रचित नामी असो द्या, पदच्युत विभीषण, तो पावला राज्यासन, ऐसे व्रताचे महिमान, व्रत संपूर्ण द्वादशी, व्रत करिता शतमुखासी, रामबाणे मुक्ती तयासी, अंती गेला सायुज्यतेसी, पुनरावृत्तीसी नागवे, व्रत करिता रघुनंदन, रणी विजयी झाला पूर्ण, मर्दोनिया शतमुखी रावण, व्रत संपूर्ण साधिले, मनोनी श्रोते सज्जन, हे व्रत करावे जाण, जे आचरता यश कल्याण, मोक्षभुवन प्राप्त होय, हे कथा गोड ऐकिली, मनोनिया दृष्टी ती योजिली, श्रोती श्रवण की जे सकळी, बद्धाजली प्रार्थितो, कोणेही प्रकारे करून, करावे भगवंत गुण वर्णन, काळ सार्थकतेने करून, येत घडून आपैसा, मग केले कर्म वाया जाय, हे तो न घडे कालत्रय, मनोनिया अतिल वलाय, वर्णावे गुण हरीचे, ऐसे हे द्वादशी महिमान, केले अवघे कथन, येथून 5 वर्ष पूर्ण, झाली पुढे अवधान असो द्या, हे व्रत जे करीती नेमेसी, दुःख दरिद्र नव्हे त्यासी, नको तीर्थयात्रेसी, काशी उज्जैने द्वारके, स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ, नाटकाधार पद्मपुराणे संमत, मनोहर सुत विरचित, पंचम दोषाध्याय गोड हा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.